नेत्यांनी एकत्रित राहावं, पण आमच्या नोंदी रद्द करा म्हणून नाहीतर मग आम्ही उभे राहणार. म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेले, नावाच्या पुढं कू, नावाच्या मागं कू. इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. या बोगस नोंदी आणि या बोगस नोंदी संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे, तुम्ही एक जात प्रमाणपत्र जर कॉमन मॅननं जर काढलं तर त्याला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची त्याला सजा देता. तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? लॉ म्हणजे न्याय व्यवस्थेला सुद्धा ही माझी विचार नाही. आणि जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या या स्वायत्त संस्था आहेत त्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती. आम्ही कोर्टात गेलोय, आमच्या 80 लाख हरकती आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला श्वेतपत्रिका म्हणजे काय म्हणणं आहे शासनाचं याचं आम्हाला उत्तर हवं आहे. ओबीसीचं फक्त 14%